आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा, प्रदेशाध्यक्ष सकपाळ यांचा नवा प्रस्ताव, अन्यथा काँग्रेस उमेदवार देणार हे स्पष्टच। शरद पवार हे उमेदवार देणार नसतील तर आम्ही काँग्रेसचा उमेदवार बारामतीमध्ये निश्चितपणे उभा करू, असं सकपाळ यांनी स्पष्ट केलं। होर्मुझमधून अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला मुभा, अमेरिका, इस्रायल वगळता सर्व राष्ट्रांसाठी इराणचा निर्णय, पुरवठा साखळी कायम ठेवण्याचा उद्देश, पेट्रोलियम पदार्थांवरील निर्बंध मात्र कायम। इराणने केवळ अशा जहाजांना या सागरी मार्गातून जाण्याची परवानगी दिली आहे जे इराणी सरकारची सहयोगी आहेत किंवा युद्धात तटस्थ आहेत, आणि या बंदीमुळे 2000पेक्षा अधिक जहाजे आखाती देशामध्ये अडकून पडलेली आहेत। सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्यावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद, पाठिंब्याबाबत उद्धव ठाकरे भूमिका मांडणार, काँग्रेसकडून उमेदवार देण्याचे संकेत। ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याबाबत सकारात्मक असल्याचं समजतंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चिंचोली परिसरात शेडनेट वाटपामध्ये घोळात घोळ, कृषी विभागाचे अधिकारी मनमानी करत असल्याचा शेतकऱ्यांकडून आरोप। कृषी विभागाच्या आशीर्वादाने एकाच कुटुंबातील 12 जणांनी शेडनेटचं अनुदान लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। कागदपत्री 1 एकर दाखवून प्रत्यक्षात केवळ 2 गुंठे शेडनेट करण्यात आल्याचं देखील निदर्शनात आलं आहे। अंतिम अहवाल आल्यावर स्पष्ट बोलणार, राष्ट्रवादी विलिनीकरणावर ज्येष्ठ नेते ठरवतील, जय पवार यांचं वक्तव्य। अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील अंतिम अहवाल येत नाही तोपर्यंत मी उगीच लोकांच्या मनात मतभेद करायला लागत नाही। होर्मुझ खुले करा, अन्यथा बेचिरा करू, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा। होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी इराणला दिलेली 6 एप्रिलची मुदत 48 तासात संपत आहे। याची आठवण करून देत डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला 48 तासात होर्मुझची सामुद्रधुनी खुली न केल्यास इराण बेचिरा करू असा निर्वाणीचा इशारा दिला आहे। सुनेत्रा पवार यांच्या पत्रामुळे पार्थ पवारांची राज्यसभा अडचणीत, पत्र मागे घेणे किंवा दुरुस्तीचे दुसरे पत्र देण्याचा पर्याय। आयोगाने जर हा पत्रव्यवहार अमान्य ठरवला तर पार्थ पवार यांच्यासह उमेदवारीसह पक्षातील अनेक महत्त्वाचे निर्णय आणि नियुक्त्या देखील अवैध ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे। विधान परिषदेसाठी ठाकरेंना पवारांचा पाठिंबा, महाविकास आघाडीकडे असणारी एकमेव जागा ठाकरे गटाकडे जाणार, परतफेड करणार। शरद पवार म्हणाले, माझ्या राज्यसभेच्या निवडीवेळी महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी मोलाची मदत केली। आता विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे जे नाव देतील त्याला आमचा पूर्णपणे सहकार्य असेल। VSR एअरलाईनच्या मालकाला अटक करा, अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांची आक्रमक भूमिका। दुबई ते ऑस्ट्रेलियापर्यंत मनी लॉन्ड्रिंग, खरतकडे 1000 कोटींची संपत्ती, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ, ईडी चौकशीची मागणी, 132 बँक खात्यांमधून देवाणघेवाण होती। बेकरीतील पदार्थांचे दर वाढले, कच्चा माल महागल्याचा परिणाम ग्राहकांवर ताण, बेकरी व्यवसायासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे। यामुळे पाव, बटरसह विविध बेकरी पदार्थांचे दर वाढल्यामुळे ग्राहकांवर अधिक ताण पडत आहे। इराणमध्ये घुसून वैमानिकाची सुटका, अमेरिकन सैन्याच्या विशेष दलाची कारवाई, प्रतिहल्ल्यातही मोहीम यशस्वी। इराणमध्ये पाडलेल्या अमेरिकन लढाऊ विमानानंतर अमेरिकेने अत्यंत धाडसी पाऊल उचलत थेट इराणी भूमीत प्रवेश करून बचाव मोहीम राबवली। पैठणच्या बाजारपेठेत कापसाला अच्छे दिन, 8000चा टप्पा पार, आवक घटल्यामुळे भाव वधारले, CCI केंद्र बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांची खासगी व्यापाऱ्यांकडे धाव। सध्या आवक मंदवल्यामुळे पाचोड येथील खासगी बाजारपेठेमध्ये 8000 ते 8100 रुपयांपर्यंत दर मिळत आहे। केरोसिनचे संकेत मिळतात, स्टोव्हचा धुंडाळा, गॅस टंचाईमध्ये सरकारचा पर्याय पण स्टोव्ह अभावी नागरिक अडचणीमध्ये। जळकोट परिसरात LPGचे गॅस टंचाईमुळे नागरिक अडचणीत आहेत। राज्य शासनाने पर्याय म्हणून केरोसिन स्टोव्ह वितरण्याची तयारी सुरू केली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवूरच्या उपबाजारपेठेत ज्वारीला पहिल्यांदा 4500 रुपयांचा उच्चांकी दर, रब्बीतील इतर पिकांच्या तुलनेत शाळूची सरसी, गव्हापेक्षा अधिक भावाने शेतकऱ्यांना दिलासा। गारपीटग्रस्त भागांची मंत्री महाजनांकडून पाहणी, तात्काळ पंचनामा करून शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश। गारपीटीमुळे कांदा आणि इतर पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक जमीनदोस्त झाले आहे आणि त्यामुळे सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी मंत्री महाजन यांच्याकडे केली।
नांदेड जिल्ह्यात उन्हामुळे पाणीसाठा घटू लागलाय. 145 पैकी 10 प्रकल्प कोरडे. सद्यस्थितीत केवळ 64% उपयुक्त पाणीसाठा. नाशिक जिल्ह्यात 45,000 हेक्टरवरील कांदा पिकाला तडाखा. जिल्ह्यामध्ये 57,000 हेक्टर क्षेत्र उद्ध्वस्त. 80,000 शेतकरी अवकाळीमुळे बाधित. मागील आठवड्यापासून हवामानात बदल झाला असून अवकाळी आणि गारपिटीने जिल्ह्याला झोडपलंय. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे हाताशी आलेली रब्बी पिके मातीमोल झालीत. शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला असून शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. डबल सिलेंडर असल्यास बुकिंगसाठी 35 दिवस. गॅस सिलेंडरची डिलिव्हरी झाली त्या दिवसापासून शहरी भागात एक गॅस सिलेंडर धारकाला 25 दिवसात, तर डबल गॅस सिलेंडर धारक 35 दिवसात, तर ग्रामीण भागांमध्ये 45 दिवसांमध्ये गॅस सिलेंडरचा पुरवठा होणार आहे. संकेश्वरी मिरची दराचा जोरका झटका. किलोला 1900 रुपयांचा इतिहासातील उच्चांकी दर. संकेश्वरी मिरचीच्या दराने विक्रमी उसळी घेतली असून बाजारात किलोला तब्बल 1900 रुपये दर मिळत आहे. हा दर इतिहासातील उच्चांकी दर मानला जातोय. एचडीबीटी विरोधात समित्यांची स्थापना. जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख, एसओजी यांचा समावेश. एचडीबीटीची तस्करी रोखण्यासाठी राज्याच्या सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये उच्चस्तरीय समित्या स्थापन करण्याचा निर्णय कृषी विभागाकडून घेण्यात आलाय. खत टंचाईची भीती. ऊस क्षेत्र वाढल्यामुळे युरियाला मागणी. महिनाभरामध्ये 15% विक्री वाढली. गेल्या वर्षी वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला, त्यामुळे रब्बी बरोबर नगदी पीक असलेल्या ऊसाच्या क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देणार. पालकमंत्री जयकुमार रावल यांची ग्वाही. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी. अभ्यास दौऱ्यांच्या मनमानीला ब्रेक लागणार. बाजार समित्यांसाठी शासनाचे नवीन निकष. थकबाकी नसलेल्या समित्यांना दौऱ्याची परवानगी. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सदस्यांना आता अभ्यासाच्या नावाखाली दौऱ्यांवर वारेमाप खर्च करता येणार नाही. ज्या बाजार समित्या नफ्यात आहेत आणि ज्यांची कोणतीही थकबाकी नाही, त्या समित्यांना, त्या समित्यातील सदस्यांना आता अभ्यास दौरा करता येईल. पूर्व विदर्भात 5 दिवस पावसाचा अंदाज. उद्यापासून राज्यात पावसाचे वातावरण निवळण्याची शक्यता. राज्यात आज वादळी पावसाचा अंदाज असून तर पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पुढील 5 दिवस वादळी पावसासाठी पोषक हवामान आहे. रॉकेल परवानाधारकांच्या कमिशनमध्ये दुप्पट वाढ. आता प्रति किलो लिटरसाठी 675 रुपयांऐवजी 1350 रुपये मिळणार. केरोसिन जुन्या किरकोळ परवानाधारकांच्या माध्यमातून वितरित केलं जाणार आहे. मात्र केरोसिन परवानाधारकांच्या कमिशनची जुनी रक्कम कमी असल्यामुळे त्यात आता राज्य सरकारने वाढ केली आहे. लग्न सराईमुळे फुलांच्या मागणीमध्ये वाढ. सजावटीच्या वाढत्या क्रेजमुळे फुल उत्पादकांना लॉटरी लागली. लग्न मंडप सजावटीपासून ते वधूवरांच्या स्वागतापर्यंत फुलांचा वापर वाढल्यामुळे फुल विक्रेते आणि उत्पादक आनंदात आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि असे दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.